अनुराधा, थंडी वाजत नाही का? बाहेर का बसलीस? आणि जेवण? जेवण झालं नाहीये. मग खानावळीत जेवू? जेवू म्हणतेस? जेवतो. ताई, अगं भाऊजींना काहीच कसं वाटत नाही, बसले थेट नोकरांच्यात जाऊन. अरे म्हणून तर मुख्यमंत्रीपद टिकवता नाही आलं ना त्यांना. हा, तेही बरोबर आहे म्हणा. ताई, समर पण त्यांच्यासारखाच वागायला लागल्या. त्याला लवकरात लवकर बाहेर काढायला पाहिजे या चांगुलपणातून. ताई, इकडे या. काय इकडे? ते खानावळ. खानावळ? अख्ख्या जगात एकच खानावळ आहे काय हो? चला निघा. जाधव साहेब, जाधव साहेब, कदम काका, अहो खानावळीचा टाइम संपत आलाय. कधी जेवणार तुम्ही? लवकर या. तात्या, ताट वाढा. सासूबाई, हे आमचं खानावळीचं मेंबर आहेत बर का. जाधव कदम, या. हो हो, आलो. सासूबाई, हितलं झालंय, मी बंगल्यातलं जेवण करते. अनुराधा, झाली माझी शतपावली. मी झोपायला जाऊ? जाऊ म्हणतेस? जातो. हा, पण तू जेवण करून घे. हा? सासूबाई, झाले बघा, जावा. लक्ष्मण दादा, तेवढं वाडा सासूबाईसनी. ललित, चल चल. तात्या, नीट वाढलं नवं जेवण सगळ्यासनी. होय बाई. हा, आता आवडायला घ्या आणि तुम्ही बी जेवून घ्या. चला. अगं पायलट आणि बमन राहिलेत की अजून. हे बघ, आली दोघं बी. है का? तात्या, खानावीचा टाइम संपलाय. आता पायलट बंगल्यात जेवण. बंगल्यात कशाला? जा बापू, तिथं जाऊ. अजिबात नाही, खानावीचा टाइम संपलाय. साहेब, तरी मी तुम्हाला म्हणत होतो का नाही, पटदिशी जाऊया पटदिशी जाऊया, पण तुम्ही ऐकतच नव्हता. संपला का नाही टाइम? बघा बरं. बबन, खानावळवलीला सांग टाइम बदलायला. मी सुमे, टाइम बदल. अजिबात नाही, नियम म्हणजे नियम. बबन, खानावळवलीला सांग कामावर लक्ष दे असं तिथंच सांगितलं होतं. मग तेच लक्ष देण्याचं नातं लक्षात नाही राहिलं. लक्षात राहिलं नाही. म्हणजे देण्याच्या लक्षात काय? काय? कामाच्या नादात लक्षात राहिलं नाही. मग त्याला मी काय करू? जेवायचं तर बंगल्यात जेवायचं, नाही तर उपाशी राहायचं. हे बघा असं म्हणते. सुमे, अगं जाऊ पोहती उपाशी काय ठेवतीस? काय काळीच बिळच आहे का नाही तुला? नाही तात्या, नियम म्हणजे नियम, बदलणार नाही. बबन, अरे मला चक्कर येते रे. कुठं? हे काय इथे? आज चला साहेब. आत बसा, आत बसा. पायलट,
बसा तुम्ही चक्कर आली पण अरे काय कळत नाही रे, अशक्तपणा आलाय मला प्रचंड. मला ना कदाचित भूक लागली असणार आहे. मी मरणार आता बाबा. नाही नाही तुम्ही मरू नका साहेब, मरू नका तुम्ही. बाबा अरे खानावळी दगडाच्या काळजाची रे, जरा म्हणून प्रेम नाही येईल. तुम्ही का म्हणा अशी करतेस ग तू, बदल की टाइम. तुम्ही अगं बदल की नियम. झालो मेलो मी आता, मरणार आहे. मरू नका तर साहेब तुम्ही बदल की ग टाइम. तुम्ही बदल की नियम. अरे आली चक्कर, मी मरणार आहे आता. झालं, मेलो मी. पलट बस. उगाच रातच्याला असं भलत असेल तर काय बोलू नकस. बास कर सोंग, बदलते नियम. चला वाढते जेवण. आता बदलला टाइम. आता झालं झालं हं? झालं. झालं. पण मी नाही जेवणार, मला कर म्हणलं झालंय. काय म्हणतोस तुम्हाला, मला जरा नीट सांग. सुन्या अगं मला तिथं एकट्याला घरात करमत नाही, मला इथं येऊन राहायचं आहे. अरे ते एवढंच आहे ना, अरे मग त्यासाठी किती तो ड्रामा. मग माझं मी तोंडानं कसं सांगणार हो साहेब, मला इथं पाहुण्याच्यात येऊन राहायचं आहे म्हणून. बाबा अरे तुझंच घर आहे, पाहुणे काय कधी राहायला येऊ शकतोस इकडे तू. हं? खरंच होय. खरंच. सुने बाबा माझं पाठ भरलं, मी जातो. अरे पण जेव तरी. नाही, माझं पाठ भरलं, सकाळला येतो मी. अरे बबन. नको जेवण. जाऊ बापू, घ्या जेवून पटपट. तुम्ही बसा. बसा. तात्या भाजी संपली काय? हा संपली की. अहो मग तुम्ही पायलटला काय वाढू? अग मग तू काय काढून ठेवली नव्हती होय? नाही काय पोरगी आहे ही, नवऱ्याला थोडी बाजूला काढून ठेवा येत नव्हती होय? काळजीच नाही पुरला अजिबात. आता बनव नवी दुसरी. पायलट चल बंगल्यात जेवायला. नाही नको नको नको. अगं तू एवढा नियम बदललायस तुझा माझ्यासाठी, इथेच जेवतो. तू बनव ना काहीतरी. तू कसं बनवतेस ते बघायचंय मला. त्यात काय बघायचंय? तू जेवण बनवताना जीव ओततेस ना तुझा त्यात, ते सगळं बघायचं मला. येणं जायचो पायलट. पायलट पापडच आहेत फक्त, काय करू? काही कर, तुला हवं ते कर. खा. वाह. शपथ तुम्ही काय केलंस तू हे? का चांगलं नाही झालं का? जबरदस्त झालंय, खूप टेस्टी झालंय. म्हणजे इतकं टेस्टी आधी कधी खाल्लंच नव्हतं. मी माझा जीव घातलाय त्यात. खा.
काय मॅडम? ठेव, घेते मी. तुझी काय आता आरती काढू का? नाही जातो. या गुरुजी या. नमस्कार गुरुजी. नमस्कार. हे कधी झालंय? कधी झालं ते महत्वाचं नाहीये, कसं झालं ते महत्वाचं आहे. परत कामाला लाग. ए, आतल्या कामाला जा. हो मामासाहेब. चला. नीट. या गुरुजी या. नाही, बसा बसा गुरुजी. काय बघितली का खानावळ? कशी वाटते आमच्या बंगल्यासमोर? संक्रांतीनंतर ग्रह फिरतात असं म्हणतात. ग्रह वाकडे झालेत. गुरुजी, ग्रह म्हणजे तुमच्या अंगणातल्या गोट्या आहेत का? त्यांच्याशी तुम्हाला पाहिजे तसं खेळताय तुम्ही. हे असा होणार आहे का माझा मुलगा मुख्यमंत्री? नाही, होणार ना. समर साहेब मुख्यमंत्री होणार म्हणजे त्यांची रम्मी बसणार. अहो, मी दिलेलं पान परफेक्ट आहे. आता पान सोडा गुरुजी. मला सांगा, मुख्यमंत्री कसा होतो तुम्हाला माहिती आहे का? नाही, मला फक्त ते ग्रह. परत ग्रह. गुरुजी, ताई मॅडमला जास्त हलक्यात घेऊ नका. पूर्वीचा काळ आठवा. काय झालं ताई मॅडम? अहो घाबरता कशाला? मी अजिबात रागवले नाहीये. हा, प्रेमाने बोलतेय तुमच्याशी. तुमची परवानगी असेल तर एक प्रश्न विचारू गुरुजी? हो. तुम्ही मला फसवलत ना गुरुजी? नाही, मी कशाला फसवू? तुम्ही म्हणालात की राजयोग असणाऱ्या मुलीशी लग्न झालं, तिच्या पत्रिकेची जोड मिळाली की समरसाहेब मुख्यमंत्री होणार, म्हणाला होतात की नाही? हो, बरोबर आहे. बरोबर काय गुरुजी? समर साहेब फक्त चेअरमन झालेत कारखान्याचे. अहो, ती तर सुरुवात आहे ना. ही सुरुवात तर आम्हाला पण माहिती होती. हेच जर करायचं होतं तर मग तुमची पूजा कशाला बांधली असते आम्ही? लग्न झाल्यापासून सगळ्या गोष्टी उलट होत आहेत. सांगा ना, का होत आहे असं गुरुजी? अहो, मी तर तुम्हाला सांगितलं होतं ना की मुलाला मुठीत ठेवा म्हणून. ठेवलत का तुम्ही मुठीत? आता तुमचा डाव पॅक झालाय म्हणून वाटेल तशी पानं फेकू नका. खरं खरं काय ते सांगा. अरे, अजिबात घाबरू नका गुरुजी. अहो, माणसांकडनं चुका होतात आणि चुका कबूल केल्या ना की मी माफ करते गुरुजी. सांगा, खरं खरं सांगा. खरं सांगू का ताई मॅडम? खरं सांगा, नाहीतर तुमचा पत्ता असा चुरमळ. नरसू, प्रेमाने बोलतोय ना आपण. सांगा गुरुजी, काय ते खरं खरं सांगा. ताई मॅडम, म्हणजे मी जे सांगितलं ना ते शास्त्रात आहे तेच केलं. म्हणजे समर साहेबांच्या पत्रिकेला सुमीची जोड पाहिजेच. त्याशिवाय समर साहेब मुख्यमंत्री होणारच नाहीत. म्हणजे तुमचं पान अगदी बरोबर आहे गुरुजी. हो, म्हणजे बरोबर आहे. नक्की नक्की ना? हो. मग झालं तर तुम्ही जाऊ शकता. ताई, अगं काय केलंस तू हे? नरसू, तुला कळतंय का काय झालंय ते? काय ताई? काहीतरी घोळ आहे नरसू. या संख्येला काही अक्कल नाही. कसा अडखळत होता बघितलंस ना तू? अगं हो, पण म्हणजे मार्केटमध्ये त्याचं नाव आहे खूप म्हणून मी त्याला उचलून आणला होता. नाही नरसू, नाही. हा मूर्ख आहे. झालं ते झालं. या संख्येच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही.
आपण दुसरा ज्योतिषी शोधू आणि उपाय करून घेऊ. तू लवकरात लवकर एक चांगला ज्योतिषी शोधून आण. आपण त्याला समोरची पत्रिका दाखवू. चालेल ताई. सुमे मी करू काय शोध? तुला काय कळते हिशोबातलं? काय कळतंय? तुम्ही अगं जावं अमेरिकेत शिकून आल्यात आणि काय कळतंय? म्हणजे तिकडे अमेरिकेत खानावळी होत्या? होते ना, फक्त त्याला खानावळ न म्हणता फूड जॉईंट किंवा हॉटेल म्हणतात. हा, मग तू केलता अमेरिकेतला खानावळीचा हिशोब? तर नाही ग. मग तुला काय कळते खानावळीतल्या हिशोबाचं? मी सगळी आकडे मोठ धडातनं घालवली माझ्या. परत करायला लागणार. जा बसा आता. डॅन डॅन बबन डँगडँग 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 बबन डँगडँग डँगडँग डँगडँग. कसं आहे, आलो का ना आपल्या माणसात राहायला. सुने पिठी कुठं ठेवू सांग की. आत ठेवू का खानावळी? पण होय, खानावळीत कुठं ठेवू पिठी? होय समय जा बसा. ठेव कुठे बी. तिकडे कांदे बटाट्याचे तिकडे ठेव. जा. हा ठेवतो. परत विसरले या बबांच्या नादात. रे काय झालं रे डोक्याला हात लावून बसायला? असं डोक्याला हात लावून बसणं चांगलं नसतं बाबा. अरे बाबन्या, तुला कोणीच सांगितलं होती विचारायला? आता तुम्ही सगळा हिशोब विचारले का नाही? कसला हिशोब? 3 लाखाचा. पण असू दे, आता मी आलो की नाही, आता एका रट्ट्यात हिशोब लागतोय बघा. आता सुमे आणि इकडे मी पटकीने हिशोब करून देतो. तात्या, तुम्हाला काय कळते हिशोबातलं? तुम्ही अगं तो आकड्यातला माणूस आहे, तू खुशाल म्हणते तुम्हाला काय कळतं? बाबन्या, मी कवा सोडलाय आकडा. जाऊ फो त्याला कशाला इकडे बोललो? सुमे, झाला का हिशोब? मला कारखान्यावर जायला उशीर होतोय ग. चहा खारी मिळणार आहे की नाही? पायलट, तिथे 3 लाखाचं वज आहे माझ्या डोसक्यावर. त्याचा आधी हिशोब होऊ दे, मग चाखाडी. सगळा खर्च जाऊन महिन्याला प्रत्येकी 1000चा फायदा. 9 मेंबरचं महिन्याला 9000 आणि तात्या आणि बबनच्या राहण्याचा खर्च 2000. म्हणजे महिन्याला झालं 7000. तात्या आणि बबनचे राहायचं सोडून. असं कसं? स्वाभिमानाने राहणार माझं तात्या आणि बबन, मग त्यांचं 2000 देणारच. तर महिन्याला 7000 म्हणजे वर्षाचं झालं 84,000. 84,000 म्हणजे 3 लाख फेडायचं तर हा लागणार 3.5 वर्ष. अगं सुमी, एवढं नाही ना सुमी, लवकर फिटायला पाहिजे. अगं एवढे दिवस पाहुण्याच्यात राहणं काय बरं नाही. मग यावर एकच उपाय. एक तर खानावळीचं मेंबर वाढवणं आणि दुसरं म्हणजे बाहेरच्या ऑर्डरी घेणं. हो, पण त्याच्यासाठी आपली खानावळ फेमस असायला गो. आणि खानावळ फेमस करायची असेल तर स्पेशल डिश पाहिजे काहीतरी. आपण साहेब, तुम्ही जे जे करते ते सगळं स्पेशलच असते. हो, नाही पण प्रचारासाठी काहीतरी पाहिजे. म्हणजे अशी डिश जी बाकी कुठेच मिळत नाही. हा, पण काय? सुमे, काल तू ती पापडाची चटणी केली होतीस ना, फार मस्त झाली होती ती. हा, सुमी, कसली चटणी का? भारी झाली काय? कशी केली ती? अहो ते मी काय ग, काय झालं? पायलट, कशी केली रे मी? अगं तूच केली होतीस ना. हा, पण मी विसरले. अशी कशी विसरलीस ग तू सुने? 3 लाखाची चटणी आहे, देण्यात आणि देणार. सुमे,
आठव ना. हे बघ, खरंच जर तुझी चटणी केलीस ना तिथे रीग लागेल, रीग. आठव ना जरा.